हॅलो पब्लिक, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड रायडर गोकुळ. आपण आज चालू हडसर किल्ल्यावर आणि आपल्यासोबत माझा भाऊ आहे शिवाजी, मामांचा मुलगा. 9:30 वाजलेत आता. आणि हा समोर आहे बुरुज आहे हा. आणि तिथं खुंटीची वाट आहे जी फेमस आहे. थोडी अवघड आहे, थोडी नाही भरपूरच अवघड आहे पावसाळ्यामध्ये. उन्हाळा हिवाळ्यामध्ये एवढं काय तिकडे चान्सेस नाही, पण पावसामध्ये सटकायचे चान्सेस भरपूर आहेत. छोट्या छोट्या झाडांमधून वर आले. झाडं एवढे छोटे ना, खाली वाकून वाकून चालावं लागतं. आम्हाला शूट पण करता येत नव्हता काय. आणि ही आली खुंटीची वाट समोर. हा जो बॅच आहे तो. आता ब्रेक घेऊ. मध्ये पण 2दा ब्रेक झाले त्या झाडांमध्ये. हा 3रा ब्रेक. आणि आपण आलो खुंटीच्या वाटेच्या इथं. आणि इथं सावलीत बसूया. थोडं इकडं सर. हे बघा, हे अशी घाण करतात ट्रेकला येऊन. किती बोला काही फरक नाही पडणार. फायनली आपण आलो खुंटीच्या वाटेच्या इथे. आणि इथं थोडं रेस करूया बोललो. पूर्ण रेस घेऊया आणि मग वरती जाऊया. ऊन पण भरपूर आहे, बॉडी हीट झाली आहे भरपूर आणि भरपूर घाम येतो आहे. थोडं चाललं तरी घाम येतो. ऊन थांबलं जरा. दम शांत झाला की मग वर चढायचं. मग तिथं वर गेला परत गुफा एक. तिथं आतमध्ये सावली थंड हवा असू शकते थोडी. तिथं थोडं बसायचं मग पुढे जायचं. आता आपली वारी वर जायची. भाऊ गेला वर. हॅलो. पावसाळ्यात कसं झालं असं? याला आलं असं चढता, पण हातात घेऊन नसतं आलं. स्टिक.
ज्याला ट्रेकची सवय ना त्याने हा ट्रेक करावा. ज्याला ट्रेकची सवय त्यानेच हा ट्रेक केला पाहिजे. काय वाटतं तुला? बरोबर. वरतून बघा, जो कोण इथून सटकला, एक त्या खुंट्या आहेत त्याला अडकून फाटू शकतं, अंगबिंग काय कुठे अडकेल तिथे. आणि पावसाळ्यात स्लिपरी असा आहे की इथून जर कोण सटकला तिथं थांबला तर ठीक आहे, नाही तर तो खाली डायरेक्ट त्या दरीतून असा जाऊ शकतो खाली. राईट साईडला दरी आहे. माझ्या हातात गोप्रोची स्टिक होती म्हणून मला डिफिकल्ट होत होता थोडा. आणि इथे एक पाण्याचं टाकं तर नाही म्हणा, बसण्यासाठी असेल किंवा धान्याचा कोठार असू शकतो हे. नाही एवढ्यावर कडून बकऱ्या बिकऱ्या येणार. हां बेकरी. हे कोणतं बोला धरण तू? जोगा पिंपळगाव ना. हे समोर जोगा पिंपळगाव धरण आहे. आणि हे नाही इथून नाही दिसणार. इथं त्या साईडला पुढे दाखवतो माणिकडोह धरण आहे. तर आपण इथं रेस करूया मग वरती जाऊया. तर फायनली आपला ब्रेक झाला इथला. आपण चाललो आता बाहेर ढेकराला. हळू चल. बघा हे समोर माणिकडोह धरण आहे. लांब आहे भरपूर. आणि हा रस्ता आपला आता इथून पुढे जायचं आहे आपल्याला. हा एक छोटा चढायचा आहे परत. चल ते बघून येऊ ना काय आत. पाण्याचं टाक आहे वाटतं ते. मी टॉर्च घेऊन आलो आहे. शेळ्यांची लेंड्या पडल्यात. पाण्याची टाकी थंड बाबा किती आत. आणि ये मी टॉर्च लावून दाखवतो. नाही पहिले असेल. हे बघ कुत्र्याचे पाय नाही वाटत छोटा आहे कुत्र्याचे हे. सेम पाहिजे अजून आपल्याला वर जायला. पण हा छोटा आहे. हा छोटा पण आहे आणि तसा रिस्की पण आहे. आणि इथून जर सटकलो तर डायरेक्ट खाली. त्यामुळं हा पण आपल्याला सांभाळून जावं लागेल. चल जातो वर. सांभाळून जा. पाय हळूहळू ठेव, डायरेक्ट ठेवू नको. हा काय गावचाच आहे त्यामुळे याला एवढं काही सांगायची गरज नाही. तशी राना बिनात जाऊन सवय असते चढायची डोंगरात बिंगरात. चला आपल्याला हनुमानाचं मंदिर लागतं. जय श्रीराम. देवीचं मंदिर आहे इथे.
बघा समोर. आणि त्या देवीचं तोंड कोणीतरी तोडलं आहे. हे जुन्या काळातलं असावं तोडलेलं. ते तोंड नाही आहे, उलट आहे ते. हा काय ठीक आहे. पाला बिला बांधून ठेवलं आहे. हे देवीचं तोंड नाही, त्याने हे तुटलेलं तोंड इथे आहे. हे पहिलं पाण्याचं टाकं लागलं आपल्याला. खाली 2 टाके होते पण ते रिकामे होते. हा भरलेला पाण्याचा आहे. शेवाळ आहे ना सगळं, पूर्ण शेवाळ नाही भरला. बरं एक दगड टाकून बघू. शेवाळ, हां फक्त वरतून शेवाळ आहे. आणि इथे समोर अजून एक आहे, ते पण बघूया चला. घामाने ओला झाला आता. बेडूक आहेत सगळे. आता आपण चालत गेलो बघा बेडूक कसे पळतील. अजून एकदा. हे बघा इथे पण आहे. मे बी जनावरांना पाणी पिण्यासाठी पण होऊ शकतं, असू शकतं म्हणजे त्यावेळेस. हे होल कसले आहेत. पाण्याचं टाकं हे पूर्ण सुकलेलं आहे. गवत बिवत उगायला लागले त्याच्यावर. शेवाळ आहे ते सुकल्यामुळे. ही एक इथे पाण्याची टाकी आहे, बट ही टाकी मी तुम्हाला पूर्ण दाखवणार नाही. हा थोडासा पॅच इथे तुम्हाला दिसत असेल दगडाच्या बाजूला. इथे एक गाई किंवा बैल मेला आहे त्याच्यात, आणि त्याला भरपूर खाल्ला आहे. मी त्याला वाघाने खाल्ला असावा, बिबट्याने, किंवा दुसरं काही कारण असू शकतं. पण ती पाण्याच्या टाकीमध्ये पडली आहे आणि तिचा वास भरपूर बेकार येतो. हे एक पाण्याचे काळे टाके. व इथून हे उतरायला खाली शिड्या आहेत मे बी इथे छोट्या. हे शिड्यांचे वाट होती. कुठे रे आहेत काय गुरं इथे? त्यांना विचारू ना. हीच असाच असेल रे रोड जायला चालत चालत. ॲक्च्युली आम्ही आहे ना थोडासा रस्ता भटकलो आहे. महादरवाजाला जायला रस्ता कुठून आहे ते आम्हाला कळत नाही आहे. आता इथं गुरं चरायला का कोणतरी आहेत, त्यांना विचारूया आपण महादरवाजाला रस्ता कुठून आहे. धान्याचं कोटर बिटर पण हे तिकडून नाही जायला वाटतं बघ. तिकडून यायचं. हां अंधारात कोण आला ना, टॉर्च नसेल तर गपला होऊ शकतो. सो आपल्याला आता धान्याची जी कोठारं होती ते भेटलेत.
ॲक्च्युली रोड होता तिकडून राईटने, छोट्या राईटने जवळच होता रे रोड. हा म्हटला सॉरी माझ्या लेफ्ट साईडने जवळ होता, हा म्हटला इथून राईटने. तर आम्ही अख्ख्या डोंगराला अशी प्रदक्षिणा घालून आलो आणि तिकडं आम्हाला 2 पाण्याचे टाके भेटले. तुम्हाला जर टाके बघायचे असेल तर तुम्ही एक प्रदक्षिणा घालून येऊ शकता. जिथं आपल्याला एकाच ठिकाणी 4-5 टाके भेटतात ना, तिथून एक राईटला रोड जातो आणि तो फिरून असा मग इथे येतो. थोडा महादरवाजा ते ना खाली आहे, इथून नाही म्हणजे खालून वाट आहे. दोन दरवाजे लागतात. चल बघू. महाद्वार भेटलं तुम्हाला? महाद्वार कुठे? इकडे आहे का? वरून का खालून? सरळ ना? बोललो ना तुला. हे बघा, हे धान्याचे कोटर आणि तिकडं काय सरडा आहे किंवा सापसरोळी आहे का अजून? हे बघा, हे धान्याचे कोटर होते. ही एक रूम, इथे एक आणि इथे एक, असे 3 4 रूम आहे. चला आता समोर जाऊ. आतमध्ये थंड एकदम वातावरण. इकडे हे काय बसायला बिसायला असेल, ते आतमध्ये काम चालू होतं ना. एक छोटं आहे, इथे काम चालू आहे. आय थिंक नाही रे, हे पण धान्याचं कोठार आहे. चल हे बघा, हे पण एक धान्याचं कोठार आहे बघ. एक इथं सीडी आहे खाली जायला. हे बघा, इथं स्प्राईटची बॉटल टाकली कोणीतरी. दिसणार नाही बॉटल. पण खोलच आहे. इथे 3, इथे 3 होते. इथे किती होते? 2 ना? इथे 2 नाही, एकच आहे. इथे 1 आणि इथे 2. 2 म्हणजे एका त्याच्यात 3, 4 आणि ते 3, 7 कोठार आहेत धान्याचे. मग इथे एक पाण्याची टाकी आहे, ती पण पूर्ण हे झाले मातीने. आणि दुसरी इथे
मूर्ती पण पूर्ण गाडली गेलेली आहे. आणि समोर एक मंदिर आहे देवाचं. ते मंदिर आपण बघून येऊ. इथं बोर्ड लिहिला महादेव मंदिराकडे. महादेवाचं मंदिर आहे. हा जो इथे एक फोटो आहे, म्हणजे तोंडाची मूर्ती आहे फक्त राक्षसाची. त्याची स्टोरी मी सांगतो तुम्हाला. टॉर्च लावतो थोडी. इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे, पाया पडूया. मोरया महादेवाची मूर्ती. महाराजांचा राज्याभिषेक झाला तो फोटो. हे काय नाही रिकामी इथे गरुड देवाची मूर्ती. इथं पण कोणाची मूर्ती माहीत नाही. मला बघा या मूर्तीचं पण तोंड हे गेले, तोडले आणि साईडला ठेवलं इथे. आणि ही टेक्निक बघा, ही मे बी आतमध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी असावा बहुतेक, किंवा रात्रीचा चांदण्यांचा याच्या चंद्राचा जो प्रकाश असतो थोडाफार तो येण्यासाठी असावा. इथे महाराजाची मूर्ती आहे. जय बजरंगबली. इथे गणपती देवाचा फोटो आणि आतमध्ये महादेवाचं पिंड. तर तिथं जे राक्षसाचं जे तोंड आहे त्याची स्टोरी अशी आहे की त्या राक्षसाचं नाव ॲक्च्युली मला माहीत नाही. मी रिसर्च केली होती थोडी, बट मी नाव थोडं विसरले. बट त्या राक्षसाला एवढी भूक लागायची की त्याला कितीही खायला दिलं तरी त्याची भूक संपायची नाही. कितीही खायला दिलं तरी शेवटी तो तपस्या करून महादेवांना प्रसन्न करतो आणि महादेवांना बोलतो की मी कितीही खाल्लं तरी माझी भूक काही जात नाही. महादेवाने त्याला सांगितलं की तू पायापासून स्वतःला खायला चालू कर. जेव्हा पण तुला भूक लागेल तेव्हा तो स्वतःला खायला सुरुवात करतो. जेव्हा जेव्हा त्याला भूक लागेल तो खात स्वतःच्या मानेपर्यंत स्वतःला खातो. त्याचं फक्त तोंड राहतो. त्यानंतर महादेवांना तो परत हे करून बोलतो की आता काय करू शकतो पुढे, म्हणजे आता मी संपलं, मला आता भूक लागली, मी काय करू. तर महादेव त्याला म्हणतात की तुला माझ्या उंबऱ्यावर जागा देतो. तिकडे जे पण कोणी माझे भक्त येतील त्यांची जी काही पापं असतील ती तू खायची. म्हणून त्या राक्षसाचा फोटो महादेवाच्या मंदिराच्या उंबऱ्यावर असतो. प्रत्येक ठिकाणी नसतो, आय थिंक काही काही मंदिरांवर असतो. ही स्टोरी होती त्या राक्षसाची. हे बघा, हे काही वाड्यांचे अवशेष आहेत आणि पडलेले आहेत. हा पर्वतगड, हा ना. काय बोर्ड लिहिलं आहे? हा, हडसर किंवा उर्फ पर्वतगड नाव आहे याचं. हडसर उर्फ पर्वतगड, दोन नाव आहे त्या गडाला. हडसर पण आहे आणि पर्वतगड पण आहे. पाण्याची टाकी आहे ना. पाणी आहे का त्यात? साफ आहे का शेवळ आहे तो? हा, मग तुला बोललो ना, पिऊ शकतो पाणी आपण. धान्य कोठार शिव मंदिर इकडे तिकडे नाही रे. कुठं साफ आहे? बऱ्यापैकी सगळं शेवळ आहे. पिऊ नाही शकत ना पण हे पाणी. नाही पिऊ शकत आहे, त्रास होईल. मला वाटतं आपण आहे ना धरणावर जाऊन आंघोळ केली पाहिजे. मी बॉडी जरा थंड होईल. हे बघा इथं तोफा आहेत. हे पंचधातूच्या तोफा आहेत.
की याच्यात नावं लिहिलेत बघ ना. शिवकालीन नाही, यांची लिपी वाटत आहे. कटप्पा हम कटप्पा काय क्या बोला तूने? छावा छावा तो पे काय? ही लाकडाची आहे रे. बनवले रे आता. ही बनवली पुढून. ही जुनी आहे. हे जुनं आहे. हे खराब झालं असं म्हणून new नाही, बनवलं. खालचं बनवलं तोफ. हा तोप जुनी. पुढे ती हे केली लाकडाची ठेवली आहे. मेंढक तोप आहे. तुटलेली. मेंढक आहे मेंढक. हम्म. सरळ शिडीचा रस्ता आहे तो हा आहे. एक सोपा रस्ता. आपण आलो तर शॉर्टकट होता. आता आपण गडावरून खाली चाललोय. ॲक्च्युली तो हा रोड इथून सरळ सरळ होता शिड्यांचा, आणि आम्ही आलो तर थोडा शॉर्टकट होता आणि रिस्की होता, आणि आम्हाला त्या खुंटीच्या वाटेवरून जायचं होतं म्हणून आम्ही तिकडून आलो. की ॲक्च्युली तो पॅच कसा आहे जाण्यासाठी, भरपूर डिफिकल्ट आहे की नाही आहे. आणि हा महादरवाजा आहे हे इथं बसण्यासाठी. हे बनवलं आहे नंतर, हे पहिलं नाही छोटं. नाही बनवलं हे नंतर. हे नव्हतं पहिलं असं. हे बनवलेलं आहे. बघा ना त्याचा कलर विलर बघ ना. बघा महादरवाजा साठी अशी इथून जायला दरवाजा आहे. बट आम्हाला त्या साईडला खाली उतरायचं आहे, त्यामुळे आम्ही आता इथून उतरतोय. पण आम्ही आमची बाईक त्या साईडला लावली आहे. उलटा यायला पाहिजे. हा ग्रिप दर वर हाताला. चलो आपण आता खुंटीने नाही जाते परत. नाही आपण यांच्या पाठून जाऊ. तुम्ही खुंटीने आले येता ना. हा पण एक पॅच पावसाळ्यात रिस्की आहे थोडा, कारण आता सुकलेलं आहे त्यामुळं काय नाही. पण जेव्हा गवत असेल पावसाळ्यातलं शिवाळ्या दगडांवर थोडी, त्यावेळेस हा रिस्की होईल. फायनली आपण खाली आलोय, पण आपण येताना वेगळ्या रस्त्याने खाली आलोय. वर आपण जाताना खुंटीच्या वाटे निघालो, येताना आपण वेगळ्या रस्त्याने आलो. 3 वाटा आहेत जायला. एक बॅक साईडने इथून एक आणि खुंटीची वाट एक आहे. बॅक साईडची वाट ती प्रॉपर शिड्यांनी जाण्याची वाट आहे, पायऱ्यांनी. ही आहे थोडी दरीतून जाणारी आहे, आणि तो पॅच सरळ दगडावरून जायचा खुंटीवरून. आणि घसा एवढा कोरडा झाला आहे सांगू नाही शकत. ताण लागले, पाणी पण संपलं आहे आमचं. आता हे समोर झाडाखाली आम्हाला भेटले बाकीचे पुण्यावरून आलेले. त्या झाडाखाली आपण थोडा वेळ बसूया सावलीत, आणि मग आपली बाईक घ्यायला जाऊया. फक्त पाणी प्यायला भेटलं पाहिजे, भरपूर तहान लागली आहे. तर चला बाय. ब्लॉग आपण एंड करूया. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही आहे पाण्याच्या शोधात. घसा पूर्ण सुकला आहे. चला बाय.